कासारी नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी कोल्हापूर पाटबंधारे विभागानं पाणी उपसावर निर्बंध आणलेत। कासारी नदीवरील शेतीपंपांना टप्प्याटप्प्यानं 2 दिवसांची उपसाबंदी जाहीर करण्यात आली आहे। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही देण्यात आलाय। कासारी नदीतील पाणी व्यवस्थापन आणि सिंचन नियोजन सुरळीत राहावं यासाठी कोल्हापूर पाटबंधारे विभागानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। नदीकाठावरील शेतीपंपांना 2 दिवसांची उपसाबंदी जाहीर करण्यात आली असून संबंधित शेतकऱ्यांनी त्याची गांभीर्यानं दखल घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय। पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार कासारी धरण ते बाजार भोगाव या परिसरातील शेतीपंपांसाठी 4 आणि 5 जून रोजी पाणी उपसा पूर्णपणे बंद राहणार आहे। त्यानंतर बाजार भोगाव ते यवलूज या नदीपात्रातील शेतीपंपांसाठी 6 आणि 7 जून रोजी उपसाबंदी लागू करण्यात आली आहे। नदीतील पाण्याचं योग्य नियोजन, जलसाठ्याचं संतुलन आणि सर्व भागांना आवश्यक पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं विभागानं सांगितलं। या कालावधीत कोणत्याही शेतकऱ्यानं किंवा पंपधारकानं अनधिकृतरित्या पाणी उपसा केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे। नियमांचं उल्लंघन झाल्यास संबंधित शेतीपंप जप्त करण्यात येतील। तसंच संबंधित पंपधारकाचा परवाना 1 वर्षासाठी रद्द करण्याची कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा पाटबंधारे विभागानं दिलाय।